आपल्या विविध मागण्यांसाठी किसान सभेच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा नाशिकमधून लॉंग मार्च जो आहे तो मुंबईकडे निघालेला आहे। माजी आमदार जे.पी. गावित यांच्या नेतृत्वाखाली हे संपूर्ण लॉंग मार्च नाशिकवरनं आज मुंबईकडे खुश हे झालेलं आहे। नेमकं मागण्या काय आहेत आणि आणखीन एकदा लॉंग मार्च काढण्याची वेळ का आली हे आपण विचारूयात। आपण या आधी सुद्धा लॉंग मार्च काढलेला आहे, आणखीन एकदा काढताय, काय नेमकं आपलं म्हणणं आहे? लॉंग मार्चचा हा चौथा आहे आता आणि ह्या प्रश्नावरती अनेक वेळेस आम्ही कलेक्टरच्या पातळीवरती आंदोलनं केलेली आहेत आणि सरकारबरोबर चर्चा करून त्याच्यामध्ये त्यांनी आश्वासन पण दिलेलं आहे आणि असं असताना सरकार त्याची अंमलबजावणी मात्र करत नाही। खरं तर आमचे जे काही प्रश्न आहेत त्याच्यामध्ये ते काही आर्थिक बजेटचे प्रश्न नाही आहेत। आमचा कायदा झालेला आहे वन जमिनीचा, त्या कायद्याची अंमलबजावणी करणं हे महाराष्ट्र सरकारच्या हातामध्ये आहे। कायदा तर केंद्र सरकारने परिपूर्ण केलेला आहे, त्या कायद्याच्या प्रमाणे काटेकोरपणे अंमलबजावणी केली तर आमचा प्रश्न सुटून जातोय। वारंवार आपण मागणी करताय वन हक्क संरक्षण कायदा लागू करा, आपण याआधी सुद्धा मोर्चा काढलाय, मग नेमकं सरकार का बरं करत नाही तेच आम्हाला कळत नाही आणि म्हणून आतापर्यंत आम्ही पण सरकारवरती विश्वास टाकून होतो। सरकार आम्हाला सगळे प्रश्न सोडवतो म्हणून आश्वासन दिलं आणि आम्ही निघून आलो की ते जसं पडलं तसं थांबलं आणि म्हणून ह्यावेळेस आम्ही निर्धार केलेला आहे की आता मागे यायचा प्रश्नच नाही आहे। आम्ही एकदा निघालो, सरकारने अटक केली तरी चालेल, इथे हे सगळे उपाशी लोक आहेत, त्याच्या पोटापाण्याचाच प्रश्न घेऊन आम्ही चाललेलो आहोत। आपलं प्राथमिक चर्चा कोणाशी झाली? आम्ही पहिलं 19 तारखेला कलेक्टर साहेबांच्या बरोबर बसलो होतो, त्यांनीच बोलवलं होतं, परंतु तिथं काही निष्पन्न निघालं नाही। प्रश्न आहेत राज्य पातळीच्या सरकारच्या बरोबरचे, त्यामुळं कलेक्टर साहेब म्हणायचे की आम्ही निर्णय घेऊ शकत नाही। आम्ही निर्णय घेतला की मग राज्याकडेच जावं लागेल आपल्याला। अजून काय मागण्या आहेत? वन हक्क कायदा हा एक मागणी आहे, अजून काय मागण्या आहेत? आमची संबंध महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला उपयोगी पडेल अशी मागणी जी आहे ती आमच्या पेठ, त्र्यंबक, सुरगाणा ह्या तालुक्यातून पश्चिमेकडे वाहणारं पाणी जे आहे ते पाणी सरकारने गुजरातला न देता ते अडवलं पाहिजे आणि ते पाणी उचलून गोदावरी आणि गिरणा नदीमध्ये टाकलं पाहिजे। म्हणजे मराठवाडा, खानदेश ह्या भागातील जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल, जे दुष्काळी भाग आहे त्याला उपयोग होईल। त्याचबरोबर स्थानिक लोकांना उन्हाळ्यामध्ये जे राहिलेलं शिल्लक पाणी 30% हे पाणी तिथल्या शेतकऱ्यांना मिळेल, म्हणजे दोन्हीकडे त्याचा फायदा होऊ शकतोय। ही मागणी आमची दुसरी आहे। तिसरी मागणी जी आहे ती शेतकऱ्याला प्रत्येक सरकार जेव्हा निवडणुकीला उभं राहत आहे तेव्हा ते सरकार म्हणत आहे की आम्ही 24 तास वीज देऊ, परंतु तशी काही होत नाही। म्हणून आमची मागणी आहे की सरकारने अनेक आश्वासनं दिलेली आहेत, त्याच्यापैकी हे विजेचं आश्वासन हे त्यांचंच आहे आणि म्हणून आम्ही 24 तास शेतकऱ्याच्या शेतीला 3 फेज वीज ही पुरवठा केला पाहिजे, अशा प्रकारची एक मागणी आहे। आणि चौथी मागणी आहे ती आमच्या ग्रामीण भागामध्ये म्हणजे महाराष्ट्राच्या कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये जे जिल्हा परिषदच्या शाळा आहेत त्या शाळामध्ये, त्याचबरोबर आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळा आहेत, त्या आश्रमशाळेमध्ये शिक्षकांची अत्यंत कमी भरती आहे। गणिताचा शिक्षक नाही, इंग्लिशचा शिक्षक नाही आश्रमशाळेमध्ये। त्याचबरोबर जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये 2 शिक्षकी शाळा आहे, 3 शिक्षके आहे, पण तिथं शिक्षकच नाही आहे आणि म्हणून आमची मागणी आहे की तिथं पुरेसे शिक्षक। अशा पद्धतीचे वेगवेगळ्या मागण्या आहेत, हे सगळे मागण्या घेऊन पुन्हा एकदा किसान सभेच्या नेतृत्वाखाली हा लॉंग मार्च जो आहे तो नाशिकहून मुंबईकडे निघालेला आहे। या संपूर्ण लॉंग मार्चमध्ये मोठ्या प्रमाणात आदिवासी बांधव, शेतकरी हे सामील झालेले आहेत। प्रामुख्याने वन हक्क संरक्षण कायदा जो आहे तो लागू करा। गेल्या अनेक वर्षांपासून हे सगळे आदिवासी शेतकरी जे जमीन म्हणजे एकूणच ज्या जमिनीवरती शेती करतात ते अद्याप नावावरती झाले नाहीये, त्या सगळ्या शेतीवरती, त्या सगळ्या उतारेवरती आमचे नावं लावून द्या, अशा पद्धतीची ही एक प्रमुख मागणी आहे। आणि तीच मागणी घेऊन हा लॉंग मार्च जो आहे तो आज नाशिकवरनं मुंबईकडे निघालेला आहे। किरण गोटूर, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक।